नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 5वी मधील विषय इंग्रजी पाहणार आहोत. एका नवीन पाठाला आपण सुरुवात करणार आहोत. आपण मागच्या भागामध्ये मुलं पाहिलं होतं की वेअर गो द बोट्स, आपली बोट कुठे जात आहे. तिथे कवीने आपलं मनोगत देखील व्यक्त केलं आहे की बोट आहे ती नदीच्या मार्फत जात असते, ती पुढे पुढे जात असते आणि मैलोन जात असते. आणि त्या बोटीमध्ये त्यांनी नावं देखील सोडण्यात, त्या नावं मला परत मिळतील का, हे देखील आपण कवितेच्या माध्यमातून कवीला पडलेले प्रश्न देखील आपण पाहिले होते. आज आपण एका नवीन पाठाला मुलांना सुरुवात करणार आहोत. आपल्या पाठाचं नाव आहे अवर सोलर सिस्टम आहे. अवर सोलर सिस्टम म्हणजे काय मुलांना, की जी सूर्यमाला आहे ती कशा प्रकारे कार्य करते त्याच्यातले आपण मुलांना पाहणार. अवर सोलर सिस्टम, सूर्यमाला ही मुलांना की ज्या सूर्यमालेमध्ये हर एक प्रकारचे जे ग्रह असतात की जे सूर्य आणि सूर्याभोवती फिरण्याचे गुरुत्वाकर्षण शक्ती म्हणजे खगोलीय वस्तूंनी बनलेली एक प्रणाली आहे की जी 4.5 अब्ज वर्षापूर्वी ही प्रणाली तयार झालेली आहे असं शास्त्रज्ञांनी मुलांना शोधलेलं आहे. की आपण मुलांना वाचतो की त्यामध्ये की ज्या सूर्यमालेमध्ये 8 प्रकारचे ग्रह आहेत. मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, पृथ्वी, युरेनस आणि नेपच्यून अशा प्रकारचे ग्रह त्या सूर्यमालेमध्ये आपल्याला आढळून येतात. मग या प्रत्येक सूर्यमालेचं म्हणजे प्रत्येक याच्या ग्रहाचं काय कार्य आहे हे या पाठामध्ये मुलांना वर्णन केलेलं आहे. आपण पाहतो म्हणजे पृथ्वीचं कार्य काय आहे, त्याचप्रमाणे चंद्राचं कार्य काय, सूर्याचं कार्य काय, त्याला काय म्हणायचं आहे, की त्याचं महत्त्व काय आहे, की त्याचा उपयोग काय आहे, हेच आपण या पाठाच्या माध्यमातून मुलांना पाहणार आहोत. चला तर आपण सुरुवात करूया. एक्सप्लेनेशनच्या मार्फत म्हणजे स्पष्टीकरणाच्या मार्फत आपण बघणार आहोत. अवर सोलर सिस्टम म्हणजे काय, आपली म्हणजे सूर्यमाला आहे, आपली सूर्यमाला. अवर सोलर सिस्टम, सोलर सिस्टम म्हणजे सूर्यमाला. या सूर्यमालेमध्ये 8 प्रकारचे ग्रह आहेत. ते मी तुम्हाला सांगितले, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, पृथ्वी, युरेनस आणि नेपच्यून अशा प्रकारची जी एक ग्रहाची माला आहे, म्हणून त्याला आपण काय बोलत आहोत, सूर्यमाला असे बोलत आहोत. एक्सप्लेनेशन मध्ये म्हणजे स्पष्टीकरणामध्ये देखील मुलांना आपण पाहणार आहोत की याच्यामध्ये कोणत्या प्रकारचं सांगितलेलं आहे. हॅलो फ्रेंड्स, इथे काय सांगितलंय, हॅलो फ्रेंड्स, आणि तुम्हाला काय बोललंय की तुम्हाला हाय केलेला आहे. आता याच्यावरून तुम्हाला कळालंच असेल की नेमका हा कोण आहे. बरोबर, कोण आहे, सूर्य आहे. आणि म्हणूनच काय करताय, तुम्हाला हॅलो फ्रेंड्स बोलायचं. हॅलो मित्रा, यू सी मी इन द स्काय एव्हरी डे. तुम्ही मला रोजच आकाशामध्ये काय करता, पाहत असतात. सी म्हणजे काय आहे मुलांनो, सी म्हणजे काय आहे, पाहणे आहे. यू सी मी इन द स्काय, स्काय म्हणजे आकाश. एव्हरी डे, रोजच. तुम्ही मला रोजच कुठे पाहत आहात, आकाशामध्ये पाहत असता. आपण पाहतो की नाही की आपल्याला सूर्य असं दिसतं का, की असं होतं कधी की नाही आज सूर्य दिसला, 2 दिवस दिसला नाही, चलो बाबा आपण रोज बघतो ना आज दिसत नाही, असं होतं का कधी, असं होत नाही. जे सूर्यमालातल्या ज्या हर एक ज्या गोष्टी आहे, सूर्य, चंद्र, तारे, हे आपल्याला रोजच आपल्या भेटीला हे येत असतात. आपल्याला उठायला जरी उशीर झाला तरी ते मात्र काय करत नाही, उशीर करत नाही. त्यांचं मुलांना सूर्य उगवण्याचा आणि अस्ताचा जो टायमिंग आहे, सूर्य मावळण्याचा आणि सूर्याचा अस्त असा ज्या टायमिंगला तो काय करतो, सूर्य उगवतो आणि मावळत असतो. आणि म्हणून तो बोलतो की तुम्ही मला रोजच बघत असाल. यू से दॅट आय राईज इन द ईस्ट अँड सेट इन द वेस्ट. म्हणजे तुम्ही पाहत असाल, तुम्ही म्हणाल की आम्ही रोजच बघतो की तो सूर्य हा पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला मावळतो. यू से दॅट राईज, राईज म्हणजे काय आहे, उगवणे. राईजचा अर्थ काय मुलांना, हा राईज वेगळा आहे, तो तांदळातला राईस नाही आहे. RIC राईस म्हणजे तो तांदूळ आहे. RISE राईस म्हणजे काय आहे, उगवणे आहे. बघा आपण इथे कठीण शब्द बघणार आहोत. राईज म्हणजे उगवणे आहे. ईस्ट आणि हे काय, ईस्ट अँड सेट इन द वेस्ट. आता बघा इथे ईस्ट सांगितलं, वेस्ट पूर्व आणि पश्चिम. म्हणजे रोज मी काय करतो, पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला काय करतो असतो, मावळत असतो. ईस्ट आणि वेस्ट सांगितलेलं आहे, बरोबर. पूर्व आणि पश्चिम हे काय, ईस्ट म्हणजे पूर्व आणि वेस्ट म्हणजे काय आहे, पश्चिम आहे. यू से दॅट म्हणजे तुम्ही मला नेहमीच तुम्ही म्हणाल की तुम्ही पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला मावळतो. बघा अशा प्रकारचे आपल्याला सूर्य उगवताना दिसतो की नाही, की रोज सकाळी सूर्य हा उगवत असतो 6:30, 6:35, 6:45. म्हणजे प्रत्येकचा जो टायमिंग आहे तो वेगवेगळा आहे. रोज एकच टायमिंगला तो कधी उगवतही नाही आणि मावळतही नाही. त्याच्यामुळे त्याच्या टायमिंगमध्ये फरक असू शकतो, परंतु तो सकाळी उगवत असतो. जेव्हा तो उगवतो तेव्हा सगळीकडे उजेड पडलेला असतो आणि जेव्हा तो मावळतो तेव्हा अंधार व्हायला सुरुवात होते. म्हणजे आपण बोलतो ना, सायंकाळ व्हायला सुरुवात होते. त्यावेळेस आपण बोलतो की आता रात्र म्हणजे रात्र आता सुरू झाली आहे. डिड यू गेस हू आय एम,
बोलतात की तो मग तुम्ही मला ओळखू शकाल का, मी कोण आहे? गेसचा अर्थ काय आहे बघा, इथे गेस लिहिलंय. गेस म्हणजे ओळखणे. डिड यू गेस हु आय एम? मी कोण आहे? तुम्ही मला ओळखलत का, मी कोण आहे? मग ते बोलतात येस दॅट्स राईट आय एम द सन. ते बोलतात की हो आम्ही ओळखले. काय कोण आहे मी? सन आहे. म्हणजे कोण आहे? सूर्य आहे. SUN सन. येस दॅट्स राईट. दॅट्स राईट म्हणजे की हो बरोबर आहे. आपण काय केलं आहे, सूर्याला बघितलं की सूर्य कसा दिसत आहे मुलांनो, एकदम लालेलाल दिसत आहे आणि तो लख्ख उजेड पडत आहे, प्रकाश पडत आहे आणि त्याच्यातून आगीच्या ह्या ज्वाला काय होतात तर आपल्या आगीचा तप्त गोळा आपण असं त्याला बोलू शकतो. की जर आपण उन्हाच्या वेळेस आपण सूर्यप्रकाशाकडे पाहिलं तर आपल्या डोळ्याला हा त्रास होतो, आपले डोळे लाल होतात, आपल्या डोळ्यातून पाणी येतं. म्हणजे तो इतका प्रखर आहे की त्याला आपण खुल्या नजरेने पाहू शकत नाही. त्याला पाहण्यासाठी आपल्याला गॉगल्सचा वापर करावा लागतो मुलांनो. किंवा जे काही खगोली शास्त्र आहे किंवा खगोल जे आपल्याला एक सूक्ष्मदर्शकाखाली जसं आपण एखादा सूक्ष्मजीव पाहतो, तसंच मुलांनो जे इन्स्ट्रुमेंट आहे की ज्या खगोलीय गोष्टी पाहण्यासाठी, चंद्रग्रह तारे पाहण्यासाठी एक विशिष्ट प्रकारची जी एक दुर्बीण असते, ती दुर्बिणीमधून देखील आपण त्यांना काय करू शकतो, पाहू शकतो की वरच्या चाललेल्या ज्या हालचाली आहेत त्या कशा प्रकारच्या आहेत. आणि म्हणून सांगते येस दॅट्स राईट आय एम द सन आहे. हो मी कोण आहे? सन आहे. म्हणजे कोण आहे? मी सूर्य आहे. असं इथे काय सांगत आहे? सूर्य सांगत आहे. ऍक्च्युली आय एम अ स्टार लाईक अदर स्टार यू सी ॲट नाईट. ऍक्च्युली म्हणजे काय, खरंच की म्हणजे मी पण एका दुसऱ्या ताऱ्यासारखाच आहे. आपण शिकलो आहोत मुलांनो पर्यावरण भागमध्ये की सूर्य हा देखील काय आहे? तारा. आणि पृथ्वी ही काय आहे? ग्रह आहे. आणि म्हणून तो काय बोलतो, आय एम अ स्टार लाईक. मी देखील एका ताऱ्याप्रमाणे तुम्हाला रात्री बघायला मिळत आहे. की तुम्ही पाहत असता जसं तारा तुम्ही बघता, ताऱ्याला जसं तुम्ही पाहत असता तसंच मी देखील एक ताऱ्यासारखाच आहे जे रोज रात्री तुम्ही बघत असता. ऍक्च्युली इथे सांगितलं ऍक्च्युली म्हणजे खरोखरच मी देखील एक काय आहे? ताऱ्यासारखाच आहे की जो तुम्ही रोज रात्री बघत असता. अशा प्रकारे बघा जो सूर्य आहे त्याचा जो उजेड आहे तो किती प्रखर आहे, तो किती उष्ण आहे आणि तो काय करत आहे? प्रखर प्रकाश देण्याचं काम करत आहे. इथे तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे तो काय करत आहे? प्रकाश देत आहे. आणि म्हणून बघा इथे सांगितलं की मी देखील कोण आहे? एक तारा, इतर ताऱ्याप्रमाणेच आहे. लाईक दॅट म्हणजे स्टार लाईक अदर स्टार म्हणजे दुसऱ्या ताऱ्याप्रमाणेच मी देखील काय आहे? एक तारा आहे. यू सी ॲट नाईट. आणि तुम्ही मला काय करता? तुम्ही रात्री पाहत आहात. बट आय एम क्लोज टू द अर्थ. त्यांनी सांगितले का पण मी पृथ्वीच्या फार जवळ आहे. काय आहे? मी पृथ्वीच्या जवळ आहे. बटचा अर्थ मी तुम्हाला मुलांना सांगितलेला आहे. बटचा अर्थ म्हणजे काय आहे? पण, परंतु आहे. आय एम क्लोज म्हणजे जवळ आहे. आता बघा इथे क्लोजचा अर्थ दोन अर्थाने होऊ शकतो. इथे क्लोजचा जो अर्थ आहे बघा CLOSE क्लोज म्हणजे आपण बोलू शकतो बंद करणे. शट द डोअर, क्लोज युअर डोअर म्हणजे काय? बंद करणे. मग बंद करणे आहे. पण इथे क्लोजचा अर्थ काय घेणार आहोत की म्हणजे आय एम क्लोज द अर्थ. मी पृथ्वीच्या जवळ आहे. मग इथे आपण काय अर्थ घेणार आहोत? मी काय आहे? जवळ येणार आहे. क्लोज म्हणजे बंद नाही. म्हणजे बट आय एम क्लोज टू द अर्थ. मी पृथ्वीच्या जवळ आहे. म्हणजे इथे क्लोजचा अर्थ परिपूर्ण मुलांना बदललेला आहे. जसं आपण क्लोज म्हणजे बंद करतो, क्लोज म्हणजे बंद करणे. पण इथे क्लोज काय आहे? ओपन म्हणजे मी पृथ्वीच्या काय आहे? जवळ आहे असा त्याचा अर्थ होत आहे. पृथ्वीच्या जवळ आहे का मुलांना? सूर्य ही पृथ्वीच्या जवळ आहे. हो आहे, कारण आपण सूर्याला पृथ्वीवरून पाहत आहोत आणि म्हणून तो काय आहे? आपल्या जवळ आहे. की जी गोष्ट आपल्याला दिसते म्हणजे आपण त्याला जरी स्पर्श करू नाही शकलो किंवा आपण जरी त्याच्यापर्यंत पोहोचू नाही शकलो, पण जी गोष्ट आपल्याला समोर डोळ्याला दिसते याचा अर्थ ती आपल्या जवळ आहे. मग आकाशही आपल्याला दिसतं. आकाश आणि आकाशातील जे सूर्यमाला जे सोलार सिस्टम आहे ते देखील आपल्या डोळ्यांना दिसतं. म्हणजे आपलं आणि त्याचा काय आहे? जवळचं संबंध. ते आपल्या जवळ राहतात. रोज ते आपल्याला भेटतात आणि आपण देखील त्यांना काय करतो? भेटत असतो. बघा इथे काय दिलंय? दॅट इज व्हाय. जे का असं होत आहे? आय लुक सो बिग अँड ब्राईट. मी खूप मोठा आहे आणि मी खूप प्रकाश देणार आहे. बिगचा अर्थ काय? लुक म्हणजे मी कसा दिसतो? मी कसा आहे? मी खूप मोठा आहे. बिगचा अर्थ काय आहे? मोठा आहे. अँड ब्राईट म्हणजे मी प्रकाशमान आहे. दॅट इज व्हाय म्हणजे असं का आहे? का मी पृथ्वीच्या जवळ आहे म्हणून त्याने त्याचं कारण सांगितलेलं आहे. दॅट इज व्हाय. काय आहे त्याच्यामुळे? आय लुक सो बिग अँड ब्राईट. मी कसा आहे? खूप
मोठा आहे आणि मोठा असल्यामुळे तो सर्व पृथ्वीवरील प्रत्येक जीवमात्राला किंवा जीवसृष्टीला तो काय देत असतो, प्रकाश देण्याचं काम करत असतो, तो उष्णता देत असतो. त्याचप्रमाणे मुलांनो तो कसा आहे, तो ब्राईट देत असतो, खूप मोठा आहे, त्याच्यामुळे त्याचा जो प्रकाश आहे तो पृथ्वीच्या हर एक जीवसृष्टीला हा मिळत असतो. आणि म्हणून तो म्हणत आहे मी कसा आहे, मोठा आहे आणि ब्राईट आहे. ब्राईटचं म्हणजे प्रकाशमान आहे, की प्रकाश देणार आहे असं देखील सूर्य त्याला सांगत आहे. आय गिव्ह द अर्थ हीट अँड लाईट. मी पृथ्वीला काय देत आहे, हीट देत आहे. हीट म्हणजे काय, उष्णता आहे, आणि लाईट म्हणजे काय आहे, प्रकाश आहे. बघा इथे तुम्हाला जो कठीण शब्द आहे ते देखील मी तुम्हाला सांगत आहे या पाठाच्या माध्यमातून. अर्थ, अर्थ म्हणजे काय आहे, पृथ्वी आहे. अर्थला आपण काय बोलू शकतो, पृथ्वी. आणि बघा इथे काय सांगितलंय, हीट आहे. हीट म्हणजे काय, उष्णता. आणि लाईट, लाईट म्हणजे प्रकाश. या दोन्ही गोष्टीमध्ये फरक आहे मुलांना. हीट अँड लाईट. मी पृथ्वीला काय देत आहे, उष्णता आणि प्रकाश देण्याचं काम करत आहे, जी प्रत्येक जीवसृष्टीला, पृथ्वीवर असलेल्या प्रत्येक जीवसृष्टीला त्याची गरज आहे. आपण म्हणू शकता की नाही आम्हाला फक्त उष्णता नको आहे, आम्हाला फक्त काय हवंय, लाईट हवाय. चालू शकेल का? आपल्याला उष्णतेची देखील तितकीच गरज आहे, की जर आपल्याला उष्णता नाही मिळाली तरी देखील आपल्या जीवनामध्ये खूप साऱ्या समस्या निर्माण होऊ शकतात. आणि म्हणूनच जो आय गिव्ह द, तो काय म्हणतो की मी काय देत आहे पृथ्वीला, मी पृथ्वीला उष्णता देत आहे आणि पृथ्वीला लाईट देखील देण्याचं काम करत आहे. अँड रिमेंबर आय डोंट गो राऊंड द अर्थ. आणि मला म्हणजे अँड रिमेंबर म्हणजे मला आठवतंय की मी पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालत नाही. आय डोंट गो राऊंड द अर्थ म्हणजे मी पृथ्वीला काय करत नाहीये, त्याच्या भोवती फिरत नाहीये. राऊंडचा अर्थ काय, गोल फिरणे. आणि म्हणून तो सांगत आहे मी पृथ्वीच्या भोवती काय करत नाहीये, फिरत नाही आहे. अँड रिमेंबर, रिमेंबरचा अर्थ काय आहे, मला आठवत आहे. द अर्थ गोज राऊंड मी, पृथ्वी माझ्या भोवती फिरते, असं तो सांगत आहे. बघा पृथ्वी काय करते आहे, पृथ्वी माझ्या भोवती काय करत आहे, फिरत आहे. बघा इथे चित्रामध्ये तुम्हाला दिसत असेल की कशा प्रकारे जी पृथ्वी आहे ती काय करत आहे, ही फिरत आहे. पृथ्वी काय करते, स्वतः भोवती फिरता फिरता ती मुलांना देखील काय करते, ती स्वतः तर फिरतच असते. फिरता फिरता ती जी काय करते, सूर्याभोवती देखील भ्रमण करत असते, फिरत असते. म्हणून बोलते द अर्थ गोज राऊंड मी. अर्थ काय करते, मी अर्थ काय करते, माझ्या भोवती फिरते किंवा माझ्या गोल गोल फिरत असते. मी पृथ्वीच्या भोवती फिरत नाही, तर पृथ्वी माझ्या भोवती फिरते. मग आपण शिकलोय की नाही सायन्स बनवले पर्यावरण भागमध्ये की पृथ्वी काय करायची, स्वतः फिरता फिरता ती सूर्याभोवती देखील भ्रमण करत असते. तर अशा प्रकारे तो माहिती सांगत आहे की मला माहित आहे की पृथ्वी काय करत आहे, मी तिच्या भोवती फिरत नाही, तर पृथ्वी माझ्या भोवती फिरते. आता हे झालं मुलांनो, आपण बघत आहोत की सूर्य, चंद्र, तारे याच्याबद्दलची आपण माहिती घेत आहोत की जो सूर्य आहे त्याच्याबद्दल आपण पाहिलं. जो पाठभाग आपला 1 होता की सूर्य काय करत आहे, तो कुठे आहे आणि तो काय कार्य करतो, त्याची काय उपयोग आहे हे आपण पाहिलं आहे. आता आपण मुलांना पाहणार आहोत की ज्याच्यामध्ये 3 आपल्याला दिलेले आहेत की 3 घटकाविषयी आपण त्यांना माहिती आपण बघणार आहोत. जो पहिला झाला आपला सूर्याबद्दल की सूर्य आपल्याला काय करत आहोत, त्याचा उपयोग काय आहे, तो कुठे असतो आणि त्याला लोक कसे ओळखतात हे देखील आपण त्याची माहिती घेतली. आता आपण पुढचा जो घटक पाहणार आहोत की पृथ्वी आहे तिचा आपल्याला काय उपयोग, ती कशा प्रकारे कार्य करते, त्याच्यामध्ये कोणते घटक येतात. जो तिसरा आहे जो चंद्र आहे त्याच्याबद्दलची आपण माहिती घेणार आहोत. जो आपला पहिला घटक झाला जो सूर्य आहे त्याच्याबद्दल आपण माहिती पाहिली आहे. आता आपण पाहणार आहोत कोणत्या घटकाविषयी ते देखील बघून घेणार आहोत. हॅलो एव्हरीबडी. तो हॅलो म्हणजे काय करते, सगळ्यांना प्रत्येकाला काय करत आहे, हॅलो करत आहे. कोण करत आहे हे तुम्ही हळूहळू ओळखायचं आहे. आता ते काय माहिती सांगताय आपण बघायचं. आय एम द अर्थ. काय सांगत आहे, आय एम द अर्थ. मी कोण आहे, पृथ्वी आहे, की ज्या पृथ्वीवर तुम्ही राहत आहात ती पृथ्वीवर मी काय म्हणजे मी आहे. हॅलो आय एम द अर्थ, मी पृथ्वी आहे असं पृथ्वी काय करत आहे सांगण्याचं हे काम करत आहे. आय एम अ प्लॅनेट इन द सोलार सिस्टम. सूर्यमालापैकी एक काय आहे, ग्रह आहे. प्लॅनेटचा अर्थ मुलांना इथे काय येऊ शकतो, प्लॅनेट म्हणजे इथे काय आहे, मी काय आहे, ग्रह आहे. पृथ्वी काय बोलत आहे, मी ग्रह आहे. मी तुम्हाला मगाशी सांगितलं पृथ्वी काय आहे, ग्रह आहे. आणि सूर्य जो आहे तो तारा आहे. आणि म्हणून ती स्वतःची ओळख काय करून देत आहे, आय एम अ प्लॅनेट, मी काय आहे, ग्रह आहे. इन द सोलार सिस्टम, मी सूर्यमालाच्या कक्षेतली काय आहे, एक ग्रह आहे असं पृथ्वी त्याला म्हणजे आपल्याला माहिती देत आहे की मी कोण आहे, एक ग्रह आहे असं सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आय एम अ प्लॅनेट इन द सोलार
सिस्टम. अशा प्रकारे ती आपली स्वतःची माहिती सांगत आहे. आय एम द थर्ड प्लॅनेट फ्रॉम द सन. मी सूर्याच्या तिसऱ्या ग्रहापासून मी काय आहे, प्लॅनेटमध्ये आहे. ग्रह, प्लॅनेटचा अर्थ काय आहे, ग्रह आहे. आय एम द थर्ड प्लॅनेट. मी तिसऱ्या क्रमांकाचा ग्रह आहे. कुठून? सूर्यापासून तिसऱ्या क्रमांकाचा मी ग्रह आहे. तर बघा अशा प्रकारचे त्यांनी काय दिले आहेत. हे ग्रह तुम्हाला चित्रामध्ये देखील दिसत आहे. जसं मी सांगितले की सूर्यमालामध्ये काय काय कोणते ग्रह, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, पृथ्वी, युरेनस आणि नेपच्यून आहेत. मग त्या लाईनीमधले ते सांगत आहे की मी कितव्या नंबरचा आहे, की माझं जे स्थान आहे ते स्थान कितव्या नंबरचं आहे, तिसऱ्या नंबरचं आहे. आणि म्हणून तो सांगत आहे आय एम द थर्ड प्लॅनेट, म्हणजे मी तिसऱ्या क्रमांकाचा आहे. सूर्यापासून म्हणजे सूर्य जिथे आहे त्या सूर्याच्या तिसऱ्या नंबरवर, सूर्याचा 1, 2, 3 तिसऱ्या मध्ये जे काय आहे स्थान आहे, म्हणजे प्लॅनेट म्हणजे माझा ग्रह हा तिसऱ्या नंबरवर येत आहे असं देखील पृथ्वी सांगत आहे. आय स्पिन अराउंड माय सेल्फ ऑल द टाइम. ते काय सांगत आहे की मी मला स्वतः भोवतीच काय करत असते, फिरत असते. बघा इथे काय दिलं, स्पिन. स्पिन म्हणजे फिरणे. स्पिन म्हणजे काय, फिरणे. अराउंड म्हणजे गोल. माय सेल्फ ऑल द टाइम म्हणजे मी स्वतः भोवतीच काय करत असते, फिरत असते असं पृथ्वी आपली स्वतःची माहिती देत आहे. बघा अशा प्रकारे. ऍट द सेम टाइम आय गो राऊंड द सन. आणि त्याच वेळेस मी स्वतः भोवती फिरता फिरता मी सूर्याभोवती देखील काय करत असते, फिरत असते. बघा इथे काय दिलेलं आहे की तुम्ही स्वतः भोवती फिरता फिरता दुसऱ्याकडे फिरते. ऍट द सेम टाइम, आणि त्याच वेळेला ती स्वतः भोवती फिरता फिरता ती काय करत असते. बघा आता समजायला आपण पाहू शकतो चित्राच्या माध्यमातून. बघा आता आपण पाहू शकतो की हा काय आहे, ही पृथ्वी आहे आणि हा काय सूर्य आहे. मग पृथ्वी काय करते, स्वतः भोवती राऊंड मारता 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 ती काय करते, ती सूर्याभोवती देखील भ्रमण करत असते. हे देखील आपण बघा याच्यामध्ये पाहतो. त्याच्या प्रकारे ती सांगते ऍट द सेम टाइम, त्याच वेळेस आय गो राऊंड द सन. मी त्याच वेळेस पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरता फिरता मी सूर्याभोवती फिरते. बघा अशा प्रकारे ती सांगते मी काय करत आहे, सूर्याभोवती फिरत असते. आय टेक 1 year टू गो राऊंड द सन. मी पूर्ण 1 वर्ष म्हणजे चक्कर मारत असते, की मला पूर्ण 1 वर्ष पूर्ण होतात की सूर्याभोवती चक्कर मारण्यासाठी किंवा राऊंड पूर्ण करण्यासाठी मला 1 वर्षाचा कालावधी हा लागत असतो. आय टेक 1 year. किती वर्ष, 1 वर्ष. टू गो राऊंड द सन. सूर्याभोवती फिरण्यासाठी मला 1 वर्षाचा कालावधी लागतो असं देखील इथे पृथ्वी आपल्याला सांगत आहे. टेक 1 year टू द राऊंड द सन असं देखील ती बघा सांगत आहे. मच ऑफ माय सरफेस इज कवर्ड विथ वॉटर. की माझा जो सरफेस आहे, माझा जो पृष्ठभाग आहे, हा बहुतांश जो भाग आहे किंवा जास्तीत जास्त भाग आहे तो पाण्याने व्यापलेला आहे. बघा इथे तुम्हाला दिसत आहे की जो जास्तीत जास्त भाग आहे तो कसा आहे, पाण्याने व्यापलेला. आपण पाहू शकतो की नाही. बघा इथे तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे की जे आहे हा जो सगळा निळा जो भाग दिसत आहे तुम्हाला, हा जो पूर्ण निळा भाग आहे तो कसा आहे, पाण्याने व्यापलेला. आणि म्हणून की मच ऑफ माय सरफेस म्हणजे माझा पृष्ठभाग इज कवर्ड विथ वॉटर. की तो कसा भरलेला आहे, माझा जास्तीत जास्त जो पृष्ठभाग आहे तो पाण्याने भरलेला आहे पृथ्वी असं आपल्याला सांगत आहे. आपण भूगोलाच्या पुस्तकामध्ये किंवा आपण विज्ञानाच्या भागामध्ये की जे आपल्या अख्ख्या पूर्ण पृथ्वीचं जे आपण मोजमाप केलं तर पृथ्वीवर पाणी किती टक्के आहे, 71% आहे. आणि जी जमीन आहे ती किती आहे, 29% आहे. आणि म्हणून पृथ्वी सांगत आहे मच ऑफ माय सरफेस इज कवर्ड विथ वॉटर सांगत आहे की माझा जास्तीत जास्त पृष्ठभाग हा पाण्याने व्यापलेला आहे. आणि म्हणून आपल्याला पृथ्वी कशी दिसत आहे, निळ्या रंगाची दिसत आहे. जिथे पाणी जास्त प्रमाणात आहे तो भाग कसा आहे, बघा निळ्या भागाने आपल्याला इथे दर्शवलेला आपण पाहू शकतो. बघा इफ यू लुक ॲट मी फ्रॉम स्पेस आय अपियर ब्ल्यू इन कलर. जर तुम्ही अंतराळातून पाहिलं तर तुम्हाला पृथ्वीचा जो जिथे पाणी आहे तो भाग कसा दिसत आहे, निळा दिसत आहे. ब्ल्यू इन कलर. आय अपियर टू ब्ल्यू इन कलर. बघा इथे काय सांगितलेलं आहे, बघा इथे काय दिलंय, आय लुक ॲट द इफ यू लुक ॲट मी फ्रॉम स्पेस. म्हणजे तुम्ही जर अंतराळातून जर पाहिलं तर आय अपियर ब्ल्यू इन कलर, की मी तुम्हाला कोणत्या कलरमध्ये दिसेल, निळ्या रंगामध्ये असेल. इफ यू लुक, जर तुम्ही मला पाहिलं ॲट मी फ्रॉम स्पेस, अंतराळातून जर पाहिलं तर तुम्ही मला कसं बघणार, तुम्ही मला निळ्या कलरमध्ये तुम्ही काय करू शकता, पाहू शकता असं ते बघा पृथ्वी ते सांगत आहे. इफ यू लुक ॲट मी फ्रॉम स्पेस आय अपियर ब्लू इन कलर. तुम्ही मला जर अंतराळातून पाहिलं तर मी तुम्हाला कसा दिसणार आहे, तुम्हाला निळ्या रंगामध्ये इथे दिसणार आहे.
बघा अशा प्रकारचं इथे पूर्ण प्रकारे निळा निळा दिसत आहे. जर तुम्ही अंतराळातून बघणार तर तुम्हाला कसं दिसत आहे, हे पूर्ण निळ्या कलरमध्ये इथे तुम्हाला दिसत आहे, इन कलर. बघा इथे पाहू शकता कशा प्रकारे निळ्या कलरमध्ये आहे. दॅट इज व्हाय, असं काय का आहे, सम पीपल कॉल मी द ब्ल्यू प्लॅनेट. आणि काही लोक मला कसे बोलतात की निळा ग्रह असे बोलतात, त्याप्रमाणे म्हणून मी कसं आहे, निळा आहे. दॅट इज व्हाय, असं का होत आहे की सम पीपल, पीपल म्हणजे काय, लोक आहे, कॉल मी द ब्ल्यू प्लॅनेट. तर अशा प्रकारे तो म्हणतो की तुम्ही काय आहे की जो मला काही लोक काय बोलतात, सम पीपल इज कॉल मी, काही लोक मला काय बोलतात की हा निळा ग्रह आहे, असं देखील मला काही लोक इथे संबोधतात. आतापर्यंत मुलांना कळालं. देअर इज ॲन एनव्हलप ऑफ एअर अराउंड मी, आणि मी कसं आहे, हवेने झाकलेला आहे. कोण आहे, पृथ्वी आहे. ती काय म्हणत आहे, देअर इज ॲन इन्व्हलप. इन्व्हलप म्हणजे कव्हर करणे. इन्व्हलपचा अर्थ काय आहे मुलांना, बघा इन्व्हलपचा अर्थ काय आहे, कव्हर करणे. देअर इज ॲन इन्व्हलप ऑफ एअर अराउंड मी, एअर म्हणजे हवा, राऊंड म्हणजे गोल फिरणे. देअर इज ॲन इन्व्हलप ऑफ एअर अराउंड मी, की माझ्या भोवती एक हवेचं काय आहे, आवरण आहे, कवच आहे, असं देखील आपण त्याला म्हणू शकतो. जसं पृथ्वी काय सांगते की माझ्या भोवती काय आहे, हवेचं काय आहे, कवर आहे, आणि म्हणून मी काय त्या हवेने झाकली गेलेली आहे. टुडे आय एम द ओनली होम ऑफ प्लांट ॲनिमल्स अँड ह्युमन्स बीइंग. म्हणजे टुडे इथे काय सांगितलं की, ते काय सांगितलं की टुडे म्हणजे आज. टुडे आय एम द ओनली होम ऑफ प्लॅनेट्स ॲनिमल्स अँड ह्युमन बीइंग. मीच एकमेव प्राणी, वनस्पती आणि मानवाचे घर आहे, असं देखील पृथ्वी इथे आपल्याला सांगत आहे. आय एम द ओनली ह्युमन ऑफ प्लॅनेट, म्हणजे मीच या जीवसृष्टीवरील मानवाचे, प्राण्यांचे आणि मानवाच्या वस्तीतले एकमेव काय आहे, एक घर आहे. पृथ्वी हे आपलं काय आहे मुलांना, घर आहे, की जिथे आपण काय करतो, हर एक प्रकारचे जे प्राणी आहेत, वनस्पती आहे, जी सजीव सृष्टी आहे, जे मुलांना आपल्याला डोळ्यांना सजीव दिसते, हर एक प्रकारची जे वनस्पती आहे, प्राणी आहे, पशु पक्षी कुठे राहत आहेत, पृथ्वीवर राहत आहे. आणि म्हणूनच पृथ्वी काय सांगते की मीच या पृथ्वीवरील सजीव सृष्टीवरील प्रत्येकाचं राहण्याचं घर आहे, ठिकाण आहे. मग ती वनस्पती असू दे, प्राणी असू दे, सजीव सृष्टी असू दे, हर एक प्रकारे ती काय करते, आपण काय करत आहोत, पृथ्वीवर राहण्याचं आपण काम करत आहोत. तर अशा प्रकारे ती सांगत आहे. टुडे म्हणजे आज, की आज मीच एक काय आहे, एक मात्र सर्व प्राण्यांचं राहण्याचं ठिकाण मी आहे, असं देखील पृथ्वी इथे आपल्याला सांगते. ह्युमन बीइंग्स म्हणजे सर्व मानव सृष्टी आहे, त्याला आपण ह्युमन बीइंग बोलणार आहोत. अँड होम ऑफ प्लांट म्हणजे वनस्पती, की मीच एकमेव ठिकाण आहे जे वनस्पती, प्राणी आणि मानवाचे राहण्याचे जे ठिकाण आहे ते कोण आहे, पृथ्वी आहे, असं ती स्वतःबद्दल माहिती देत आहे. आता हे झालं सूर्याबद्दल आपण पाहिलं, आपण पृथ्वीबद्दल पाहिलं. आता आपण कोणत्या एका गोष्टीबद्दल पाहणार, कोणत्या एका घटकाबद्दल पाहणार आहोत, ते देखील तुम्ही ओळखायचं आहे. पहा मुलांनो, हॅलो पीपल ऑन अर्थ. काय सांगाल की हॅलो, तो आपल्याला काय करत आहे, हॅलो करत आहे. पीपल ऑन, पृथ्वीवरच्या लोकांनो हॅलो, म्हणजे तो आपल्याला बोलत आहे की तुम्ही जे सर्व पृथ्वीवर लोक राहणार आहेत त्यांना तो काय करत आहे, हॅलो बोलत आहे. आय एम युअर क्लोजेस्ट नेबर, मी तुमच्या फार जवळचा शेजारी आहे. नेबरचा अर्थ काय आहे, शेजारी आहे, आणि क्लोजेस्ट म्हणजे फार जवळचा, की जसं आपल्या एखाद्या जवळचे जे नातेवाईक असतात, जे संबंधी असतात, की एक आपला बेस्ट फ्रेंड असतो, आपण म्हणतो की हा माझा क्लोजेस्ट आहे. क्लोजेस्ट म्हणजे काय मुलांनो, की अगदी जवळचा आपण बोलू शकतो त्याला. क्लोजेस्ट म्हणजे काय बोलू शकतो, अगदी जवळचा. आणि नेबर म्हणजे काय, शेजारी. नेबरचा अर्थ काय, आय एम युअर क्लोजेस्ट नेबर, मी अगदी तुमच्या जवळचा किंवा शेजारी आहे. मग कोण आहे तुम्ही ओळखा, पाहू बरं कोण असू शकेल. तुम्हाला कोण दिसत आहे, हा तुम्ही ओळखलंच असेल. कोण आहे हा मुलांनो, चंद्र आहे, बरोबर आहे. मग आता तो त्याची माहिती काय सांगत आहे बघा, पाहूया आपण. आय एम युअर क्लोजेस्ट नेबर, मी तुमच्या फार जवळचा शेजारी आहे. आय गो राऊंड अँड राऊंड द अर्थ, आता मी काय करत आहे, मी पृथ्वीभोवती काय करत आहे, प्रदक्षिणा घालत आहे, किंवा मी काय करत आहे, गोल फिरण्याचं काम करत आहे. आय गो राऊंड अँड राऊंड, मी गोल गोल फिरत आहे. कोणाभोवती फिरत आहे, अर्थ भोवती फिरत आहे, पृथ्वीभोवती फिरत आहे. सूर्य काय करते, सूर्य पृथ्वीभोवती फिरतोय का, तर नाही. पृथ्वी स्वतःभोवती फिरता ती सूर्याभोवती फिरत आहे. परंतु जो चंद्र आहे तो पृथ्वीभोवती फिरत आहे. आपण मुलांनो जे पर्यावरण भागमध्ये आपण पाहिलेलं होतं की कशा प्रकारे जे सूर्यमालाचे जे कार्य आहे ते आपण जाणवतो. जसं आपण पाहतो अवर सोलर सिस्टम म्हणजे आपली सूर्यमाला आहे ती कशा प्रकारे कार्य करते त्याचा थोडक्यात तुम्हाला इथे आढावा दिलेला आहे किंवा थोडक्यात स्पष्टीकरण दिलंय. जो बेस आहे तो तुम्हाला इथे सांगितलेला आहे. आय गो राऊंड अँड राऊंड द अर्थ, असं बघा. अशा प्रकारे ती काय करत आहे, चक्कर मारण्याचं काम करत आहे. फ्रॉम द अर्थ यू ऑलवेज सी ओनली वन साइड ऑफ मी, सांगितले की तुम्ही मला फक्त पृथ्वीवरून तुम्हाला माझी एकच बाजू दिसलेली असेल. फ्रॉम द अर्थ म्हणजे पृथ्वीकडून
काय, यू ऑलवेज सी ओनली वन साइड ऑफ मी, की पृथ्वीकडून तुम्ही मला तुमची माझी एकच बाजू तुम्ही पाहू शकता किंवा बघितली असेल, असं इथे कोण सांगत आहे, चंद्र सांगत आहे. जसं बघा आपण रात्री जेव्हा आपण आकाशामध्ये पाहतो तेव्हा आपल्याला चंद्र कधीतरी पूर्ण दिसतो, परंतु जेव्हा चंद्र बघा अर्धा असतो, की जेव्हा चंद्र बघा असा अर्धो तर त्याचा अर्धा भाग आपण समजा इथे राहत असतो तर आपला अर्धा भाग हा आपल्याला पाहतोय तो कसा दिसतो प्रकार, पण त्याचा अर्धा भाग आहे तो काय आहे, लपलेला असतो. आणि म्हणून ते सांगत यू ऑलवेज सी ओनली वन साइड ऑफ मी, की तुम्ही मला फक्त माझी एकच बाजू तुम्हाला तुमच्या घरापासून किंवा पृथ्वीवरून तुम्ही इथे पाहू शकता, असं देखील ती सांगत आहे. फ्रॉम द अदर साइड यू नेवर सी, ते सांगत की तुम्ही पाहिलं नसेल द अदर साइड ऑर द अदर हाफ ऑफ मी, की तुम्ही मला परत दुसऱ्या बाजूला तुम्ही कधीही पाहिलेलं नाहीये, असं देखील ते चंद्र आपल्याला सांगत आहे, की तुम्ही माझी आतापर्यंत एकच बाजू बघितली आहे, परंतु यू नेवर सी मी, माझी दुसरी बाजू तुम्ही कधीही पाहिलेली नाहीये. द अदर साइड, अदरचा अर्थ काय आहे मुलांनो, अदर म्हणजे इतर बाजू, दुसरी बाजू आपण म्हणू शकतो, की अदर म्हणजे दुसरी बाजू, और द अदर हाफ ऑफ मी, की दुसऱ्या बाजूला जो माझा अर्धा जो फेस आहे किंवा माझा अर्धा जो भाग आहे तो तुम्ही मला कधीही पाहिलेला नाहीये, असं देखील बघा इथे ती सांगत आहे, पृथ्वी चंद्र आपल्याला सांगत आहे. तर अशा प्रकारे बघा चंद्र काय करत असतो आपल्याला दिसत असतो. पीपल ऑन अर्थ लव मी, जे पृथ्वीचे लोक आहेत ते मला काय करतात, खूप प्रेम करतात. पीपल लव, ते फार प्रेमळ आहेत, काय आहेत, प्रेमळ आहेत. दे राईट स्टोरीज अँड पोएम्स अबाउट मी, ते माझ्यावर काय करतात बघा, ते स्टोरी लिहितात आणि माझ्यावर कविता देखील करतात. करतं की नाही आपल्याकडे बघा पाय की जे चंद्रावरचे जे काही गाणे आहेत, काही कविता आहेत, ज्या काही पोएम्स आहेत, जे रिदम आहेत, की जे आपल्याला बघा नर्सरीपासून ते मुलांना शालेय आपले जे आहे चंद्रावर सांगत आहे, की चंद्र सांगत आहे की जे पृथ्वीवरचे जे लोक आहेत ते मला काय करत आहेत, खूप प्रेम करत आहेत आणि म्हणून ते माझ्यावरती काय करत आहेत, ते लिहत आहेत किंवा ते माझ्यावरची कथा कादंबरी देखील लिहित आहेत. आणि काही लोक काय करत आहेत, पोएम लिहित आहेत. पोएमचा अर्थ काय आहे, कविता देखील करत आहेत. मग ह्या पोएम आपण ह्या कविता देखील मुलांना आपण नर्सरीत असताना किंवा आपण ज्युनियर सिनियरला देखील असताना ह्या कविता आपण बऱ्याच वेळा ऐकलेल्या आहेत, कोणीतरी बोलताना आपण ऐकलं आहे किंवा आपण बोलत असतो. मग ह्या कविता सादर केल्या जातात. त्याचप्रमाणे आपण जेव्हा शालेय शिक्षण देखील घेत असतो त्या शिक्षणामध्ये देखील मुलांना मराठीच्या विषयामध्ये किंवा हिंदीच्या विषयामध्ये, इंग्लिशच्या विषयामध्ये देखील या कविता आपल्याला आढळून येतात. तर अशा प्रकारचे बघा ते सांगत आहे की मी सगळ्यांना इतकं आवडतो की सगळे माझ्यावर इतकं प्रेम करतात की ते माझ्यावर काय करतायत, दे राईट स्टोरीज, ते माझ्यावर काय करतात, लिहिण्याचं काम करतात. अँड पीपल पोएम अबाउट मी, आणि ते माझ्याबद्दल कविता देखील लिहिण्याचं काम करत असतात. बघा दे सेंड स्पेस कार्प टू स्टडी मी फ्रॉम क्लोज, ते सांगतात की माझ्यावर अभ्यास करण्यासाठी ते स्पेस स्कार्फ मधून म्हणजे अंतराळातून ते माणसं पाठवली जातात, जेणेकरून माझ्यावर रिसर्च करण्यासाठी, माझी अधिक माहिती घेण्यासाठी लोकांना तिथे पाठवलं जातं. की ते खरंच माझ्यावर किती प्रेम करतात. आणि म्हणून तो चंद्र सांगत आहे की दे सेंड म्हणजे पाठवले जातात. कुठे, स्पेस स्कार्फ म्हणजे कुणाला, की अंतराळामध्ये ते काय केले जातात, ते पाठवले जातात. कशासाठी, स्टडी मी फ्रॉम क्लोजेस्ट, मी मला अजून जवळून माझा अभ्यास करण्यासाठी ते माणसे तिथे माझ्याजवळ पाठवली जातात. की तिथे कशा प्रकारचं जीवन आहे, तिथे कसल्या प्रकारची परिस्थिती आहे हे निहाळण्यासाठी तिथे लोक पाठवली जातात. आणि म्हणून मला ती गोष्ट आवडत आहे आणि ते माझ्यावर किती प्रेम करतात असं देखील तो चंद्र सांगायचा प्रयत्न करत आहे. डू यू नो टू एस्ट्रॉनॉट्स फ्रॉम अर्थ लँडेड ऑन मी वन, की तुम्हाला माहिती आहे की 2 अंतराळवीर जे आहेत ते पृथ्वीवरून चंद्रावरती आलेले आहेत. म्हणून त्याला ॲस्ट्रॉनॉट म्हणजे काय, जे अंतराळामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. तर डू यू नो टू एस्ट्रॉनॉट्स म्हणजे काय, अंतराळवीर, जे अंतराळवीर आहेत ते काय, तर फ्रॉम ईच अँड लँडेड ऑन मी द वन्स. तर अशा प्रकारचे 2 अंतराळवीर आहेत ते काय केले आहेत की माझ्यावरती ते काय लँड केले. लँडचा अर्थ काय, की ते उतरणे आहे. लँडचा अर्थ काय, उतरणे. फ्रॉम कुठून आलेले आहेत, ते जमिनीवरून वरती अंतराळामध्ये काय केलेले, उतरले. त्याला ॲस्ट्रॉनॉट्स म्हणजे काय, जे अंतराळवीर आपण त्याला बोलू शकतो. की अशा प्रकारचे अंतराळवीर आहेत ते कुठे गेलेले आहेत, चंद्रावर त्यांनी पाऊल टाकलेलं आहे. आणि ते कोण आहेत, नील आर्मस्ट्रॉंग यांनी काय केलेलं आहे, चंद्रावरती पहिलं पाऊल टाकलं आहे. आणि तिथे जाऊन त्यांनी तिकडे फोटोग्राफ केले आहेत आणि ते फोटो त्यांनी कुठे केले आहेत, पृथ्वीवरती सेंड केलेले आहे. की जेणेकरून चंद्रावरची जी माती आहे, चंद्रावरचे घडणाऱ्या ज्या घटना आहे, चंद्र हा कशा प्रकारे जवळून दिसत आहे याची संपूर्ण माहिती त्यांनी कुठे दिलेली आहे, पृथ्वीवरच्या लोकांना दिली. आणि म्हणून ते सांगते की डू यू नोचा अर्थ काय, तुम्हाला माहिती आहे का, डू यू नो, तुम्हाला माहिती आहे का,
काय 2 ॲस्ट्रॉनॉट्स फ्रॉम अर्थ, की 2 जे ॲस्ट्रॉनॉट्स आहेत, जे अंतराळवीर आहेत, ते कुठून जे पृथ्वीवरून आलेले आहेत, ते त्यांनी तिथे दाखल झालेले आहेत, लँड केले ऑन मी 1, आणि ते काय केले तिथे आलेले आहेत, हे देखील तिथे ती सांगत आहे. अशा प्रकारे बघा ती सांगत आहे. मग परत म्हणते की मे बी सम डे, मे बी म्हणजे कदाचित काही दिवसांनी अदर पीपल ऑन अर्थ विल ऑल्सो कम टू व्हिजिट मी, की बऱ्याच दिवसानंतर किंवा अजून थोड्या दिवसांनी असं पण होईल की अजून बरेच लोक मला भेट द्यायला या अंतराळवीरमध्ये येणार आहेत किंवा त्या अंतराळामध्ये दाखल देखील होणार आहेत, परत माझी माहिती घेण्यासाठी, मला पुन्हा माझ्यावर अभ्यास करण्यासाठी ते पुन्हा मला भेट देतील, असं देखील इथे आपल्याला चंद्र सांगत आहे. मे बी सम डे म्हणजे काही दिवसानंतर अदर पीपल ऑन अर्थ विल ऑल्सो कम टू व्हिजिट मी, की ते येतील, अजून काही लोक मला भेट देण्यासाठी येतील, असं देखील इथे चंद्र काय करत आहे, सांगण्याचा आपल्याला प्रयत्न करत आहे. बघा, तर अशा प्रकारे आय एम द मून, आणि मग नंतर शेवटी तो काय बोलत आहे, आय एम द मून, मी कोण आहे, चंद्र आहे, असं देखील ते त्याला सांगत आहे, आय एम द मून. तर अशा प्रकारे मुलांना आपण पाहिलं की जे अवर सोलर सिस्टम या घटकामधले किंवा या पाठामध्ये आपण 3 घटकांची माहिती घेतलेली आहे. सूर्य, पृथ्वी आणि चंद्र या 3 घटकाची आपण परिपूर्णपणे माहिती घेतली की सोलार सिस्टम म्हणजे काय, की सोलार सिस्टम मधला आपल्याला जो भाग आहे की सूर्य, पृथ्वी आणि चंद्र, की हे कुठे असतात, ते त्यांचं कार्य काय आहे, त्याचा उपयोग काय आहे, ते कशा प्रकारे आपल्याला उपयोगी आहेत आणि ते कुठे राहतात, या सर्व घटकांची आपण याच्यामध्ये माहिती घेतलेली आहे. या पाठातले कठीण शब्द देखील मुलांना मी तुम्हाला सांगितले आहे, पण या पाठाच्या माध्यमातून अजून आलेले कठीण शब्द आहेत, त्याचा देखील आपण मुलांना आपण अभ्यास करणार आहोत. बघा, इथे आपल्याला काही शब्द दिलेले आहेत. राईस म्हणजे काय आहे, उगवणे आहे. इथे जो शब्द आहे राईस, RICE, राईस म्हणजे हा तांदूळ आहे, पण हा राईस म्हणजे काय, उगवणे आहे. प्रोनाउन्सिएशन सेम आहे, स्पेलिंग अँड अर्थ परिपूर्णपणे वेगळा आहे. हा राईस म्हणजे उगवणे आहे. सेट म्हणजे मावळणे, आपण सनसेट होतो म्हणजे सूर्य मावळतो, त्याला काय म्हणजे सूर्य आता मावळला आहे म्हणून त्याला काय म्हणणार, सेट बोलणार. सेट म्हणजे मावळणे. ईस्ट, ईस्ट म्हणजे काय आहे, पूर्व आहे. ईस्ट अँड वेस्ट आपण बोलतो ना की ईस्ट म्हणजे पूर्व, वेस्ट म्हणजे पश्चिम, पूर्व पश्चिम. सन म्हणजे सूर्य सगळ्यांना माहिती आहे. त्याचप्रमाणे हीट, हीट म्हणजे उष्णता आहे. अर्थ म्हणजे पृथ्वी आहे. सोलर सिस्टम म्हणजे काय आहे, सूर्यमाला आहे. त्याचप्रमाणे स्टार हे देखील तुम्हाला माहिती आहे, तारे आहेत. प्लॅनेट म्हणजे काय आहे, ग्रह आहे, हे देखील तुम्हाला माहिती आहे. आता आपण बघा पाहणार आहोत पुढचं अजून. सरफेस, सरफेस म्हणजे काय, पृष्ठभाग. काय आहे, सरफेस म्हणजे पृष्ठभाग. जो आपला पृथ्वीचा जो पृष्ठभाग आहे त्या भागावर जास्तीत जास्त काय आहे, मॅक्सिमम काय आहे, पाणी आहे. म्हणजे जास्तीत जास्त पाण्याने हा भाग व्यापलेला आहे आणि म्हणून सरफेस हा शब्द आलेला आहे. इन्व्हलप, इन्व्हलप म्हणजे कव्हर करणे, झाकणे, गुंडाळून घेणे, झाकणे, की त्याला संरक्षण देणे, म्हणून त्याला काय सांगितले, कवच बोलले आहे. ह्युमन बीइंग म्हणजे मनुष्य प्राणी, जो आपण स्वतः आहोत. ह्युमन बीइंग, आपण वनस्पती आहोत का, आपण प्राणी आहोत का, आपण मनुष्य प्राणी आहोत, म्हणून तिथे दिले ह्युमन बीइंग्स. नेबर, नेबर म्हणजे काय आहे, शेजारी आहे. त्याचप्रमाणे इथे काय दिले, स्पेस, स्पेस म्हणजे काय आहे, अंतराळ, की जे अंतराळात ज्या हालचाली घडतात त्या आपल्याला समजण्यासाठी आपण काय करतो, ॲस्ट्रॉनॉटला पाठवत असतो आणि तिथून सर्व माहिती मिळवत असतो. स्पेस क्राफ्ट, अंतराळयान, अंतराळयान म्हणजे काय आहे, की ज्याच्यामध्ये आपण जे शास्त्रज्ञ आहेत त्यांना तिथे पाठवून तिथल्या सर्व घटनेची माहिती घेण्यासाठी आपण ज्यांना पाठवलं जातं, की ज्याच्यामध्ये जसं आपल्याला एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी गाडीची गरज असते, 4 चाकाची गरज असते, आपण वाहनाचा वापर करतो, आपण बस, ट्रेन, रिक्षाचा वापर करतो. त्याचप्रमाणे जर आपल्याला वरती आकाशात जायचं असेल तर आपल्याला अंतराळयानाचा हा वापर करणं गरजेचं आहे. ॲस्ट्रॉनॉट्स म्हणजे अंतराळवीर, की जे माहिती घेण्यासाठी जातात जे शास्त्रज्ञ, त्यांना आपण काय बोललं जातं, जे वरती आकाशामध्ये जाऊन चंद्र, सूर्य, तारे यांच्या ग्रहाबद्दलची माहिती गोळा करतात, त्यांना काय बोलले जातं, ॲस्ट्रॉनॉट, म्हणजे त्यांना खगोलीय शास्त्रज्ञ असं देखील आपण म्हटलं जातं. तर अशा प्रकारे मुलांना आपण या पाठाच्या माध्यमातून आलेले जे कठीण शब्द आहेत ते देखील पाहिले आहेत. त्याचप्रमाणे या पाठाच्या माध्यमातून पाठ शिकवत असताना देखील जे कठीण शब्द आले होते ते देखील मी तुम्हाला समजून सांगितले आहेत. म्हणून अवर सोलर सिस्टम या पाठामध्ये आपण पाहिलं की कशा प्रकारे आपली जी सूर्यमाला आहे त्या सूर्यमालामध्ये जे असणारे जे घटक आहेत ते देखील आपण पाहिलेले, की जी सूर्यमाला ही जवळजवळ 4.5 अब्ज करोड म्हणजे अब्जाच्या पूर्वी देखील ही निर्माण झालेली आहे. त्याच्यामध्ये जे ग्रह निर्माण
झालेले ते मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, पृथ्वी, युरेनस, नेपच्यून या अशा प्रकारचे जे ग्रह आहेत ते कशा प्रकारे एका मालेमध्ये ते असतात आणि त्याची जी निर्मिती झालेली आहे आणि अशा प्रकारे प्रत्येकाचं एक काय आहे, एक वैशिष्ट्य आहे. अशा प्रकारे आपण या घटकामध्ये, या पाठामध्ये देखील पाहिलं आहे की सूर्याचं काय काम आहे, पृथ्वीचं काय काम आहे, पृथ्वी काय करते, सूर्य काय करतो, चंद्र काय करतो आणि अशा प्रकारे आपल्याला त्याचा कशा प्रकारे उपयोग होतो या सविस्तर घटकाची आपण माहिती याच्यात घेतली आहे. मुलांना हा पाठ मी तुम्हाला अतिशय सोप्या भाषेमध्ये समजून सांगितलं आहे आणि ते तुम्हाला समजलं आहे मला पूर्ण खात्री आहे. भेटूया एका नवीन पाठाकडे, एका नवीन भागाकडे. तोपर्यंत धन्यवाद.